आपल्या विविध मागण्यांसाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या कर्मचारी संघाने आज बेमुदत संप पुकारलेला आहे आणि आज आपण पाहतोय की कोल्हापूर महानगरपालिकेसमोर कोल्हापूर शहरातील हजारो कामगार जे महापालिका कर्मचारी आहेत ते एकवटलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी सध्या सुरू आहे। नेमक्या या मागण्या काय आहेत हे जाणून घेऊयात। आपल्यासोबत आहेत कर्मचारी संघाचे अध्यक्ष दिनकर आवळे साहेब, आपण त्यांच्याशी बोलूयात। साहेब, काय सांगाल, काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? कर्मचाऱ्यांच्या मागण्याबद्दल आम्ही विविध मागण्यासाठी गेली 8 ते 9 महिने मागणी करत असताना कोणत्याही मागण्या प्रशासनानं आम्हाला सकारात्मक उत्तर किंवा त्याच्यावर अंमलबजावणी केली नसल्यामुळे आम्ही आज संपाचे नोटीस देऊन त्यांना संप आम्ही पुकारलेला आहे। संपाबद्दल आम्ही सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे आपल्या महानगरपालिकेचे कायम कर्मचारी आहेत त्यांना कर्मचाऱ्यांना 7व्या वेतनाचा फरक देणे व तसेच आश्वासित प्रगती योजना लागू करणे व इतर अधिसंघ पदवाले जे कर्मचारी कायम झालेत त्यांना 490 जे कर्मचारी कायम झाले त्यांना फरकाची रक्कम देणे व महागाई भत्त्याची 2% जो महागाई भत्ता शासनाने मंजूर केलेला तो शासनाने मंजूर केलेला तो 2% पगाराचा महागाई भत्ता पगारात घालणे व तसेच सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे लाड कमिटी शिफारसपासून 2023पासून जे शासन निर्णय व औरंगाबाद खंडपीठाची जी मान्यता झालेली त्या मान्यतेप्रमाणे लाड कमिटी शिफारसप्रमाणे जे प्रलंबित प्रकरण आहे ते सर्व प्रकरण नेमणुका देण्याचं रेंगाळलेलं आहे ते त्वरित देण्यात यावे अशी कर्मचाऱ्याची संघाची जी मागणी आहे या मागणीसाठी आज आम्ही संप पुकारलेला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी। 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली। 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या मोहिते सुझुकी, काळा नाका कोल्हापूर, मोहिते सुझुकी उद्यमनगर कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी सानेगुरुजी कोल्हापूर। आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा। खरं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा लढा कर्मचारी संघाच्या वतीने लढला जातोय। आपल्यासोबत महापालिका कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले साहेब आहेत, आपण त्याचे बोलूया। साहेब, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून हा लढा सुरू आहे आणि आज आपण बेमुदत संप पुकारलेला आहे। आज महापालिकेमध्ये दुपारी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक होती आहे। महापालिका प्रशासनाला तुम्ही काय इशारा देताय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की 1962 पासून कोल्हापूर महानगरपालिकेत एकमेव पूर्वी म्युन्सिपल ब्युरो होतं त्यावेळीपासून एकमेव मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना आहे। अन्य कुठलीही संघटना या महानगरपालिकेत नाही आणि ही कर्मचाऱ्यांची एकी ही 1962 पासून आहे। अशा परिस्थितीत ही वेळ, अशी टोकाची वेळ यापूर्वी कधी आली नाही। म्हणजे आमच्या मागण्यांचे आम्ही निवेदनं द्यायचं, त्याच्यावर प्रशासन सकारात्मक निर्णय घ्यायचं आणि आम्ही आमचा तो इशारा नेहमी प्रशासनाला सहकार्य म्हणून पाठीमागे घेत प्रशासनाला सहकार्य करत आलो। पण या प्रशासनाचं दुर्दैव असं आहे आणि आमच्या कर्मचारीची बाबतीत त्यांची जी उदासीनता आहे ती इतकी टोकाची आहे की 11 एप्रिल 2025 रोजी आयुक्तांच्या बरोबर प्रशासकांच्या बरोबर आमच्या संप नोटीसवर चर्चा झाली होती आणि 25 मे 2025पर्यंत या सगळ्या मागण्याबाबत आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ म्हणून त्यांनी सांगितलं होतं। आज ऑक्टोबर महिना आला, 8 महिने झालं याच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नाही। औरंगाबाद न्यायालयानं लाड आणि वारसा नियुक्तीच्या संबंधानं सर्वसमावेशक अशा मार्गदर्शक सूचना दिल्यात आणि शासनानं या न्यायालयीन आदेशाचा GR काढलाय। त्या GR प्रमाणे न्याय जेवढ्या मागण्या आहेत, न्याय जेवढ्या नियुक्त्या आहेत तेवढ्या द्या म्हणतोय आम्ही। अनुकंपा तत्वावरच्या जेवढ्या नियुक्त्या न्याय आहेत तेवढ्या आम्ही द्या म्हणतोय। जे राज्य शासनानं GR काढलाय त्याच्या व्यतिरिक्त आम्ही काही अवास्तव मागितलेलं नाही। मात्र आजपर्यंत त्यावर कोणताही निर्णयच घेत नाही। प्रत्येक वेळेला की नाही आम्हाला एक पत्र दिलं जाते की येत्या 10 दिवसात या विषयावर चर्चा केली जाईल, या विषयातला मार्ग काढला जाईल, पुढं काही केलं जात नाही। 1/9/2025 कर्मचारी संघानं दिलेल्या संप नोटीसवर प्रशासनानं स्वतः एक पत्र दिले आम्हाला की 19 मागण्या ह्या आम्ही 1 महिन्यात पूर्ण करता येईल, त्याचा जबाबदार अधिकारी हा आहे म्हणून आम्हाला पत्र दिलेली की
तर या पत्राच्या अनुषंगानं आम्ही जे त्यांना उत्तर दिलं होतं की ठीक आहे, आपण जी 1 महिन्याची मुदत मागितलेली आहे ती आम्ही तुम्हाला मान्य करत आहे, आणि ही मान्य करत असताना मात्र 2 तारखेपर्यंत यामध्ये जर कार्यवाही झाली नाही, 2 तारखेपर्यंत जर कार्यवाही झाली नाही, हे पत्र आहे ते की तर 3 तारखेपासून आम्ही संपावर जाणार आहे. दुर्दैव असं आहे, सांगतो तुम्हाला, दुर्दैव असं आहे की काल प्रशासनाला या पत्राची आठवणसुद्धा नव्हती. म्हणजे कर्मचारी उद्या सकाळी संपावर जाणार आहेत याची त्यांना जाणीवसुद्धा नव्हती. रात्री 8 नंतर सगळे अधिकारी याच्यासाठी मग पळापळाने धावाधाव करायला लागले. ही बरोबर आहे काय की ज्या कर्मचारी अहोरात्र या प्रशासनाचं आणि या कोल्हापुरातल्या नागरिकांची सेवा करतोय, कधी त्याने सुट्टीचा कधी विचार केला नाही. काल दसऱ्याची अधिकृत सुट्टी होती तरी सगळ्या कर्मचाऱ्यांना बोलवले, एकही कर्मचारी गैरहजर राहिला नाही, सगळी कामावर आली. कोणत्याही मंत्र्याचा दौरा असू दे, कोणताही राजकीय पक्षाचा कार्यक्रम असू दे, आपण बेमुदत संप पुकारलेला आहे. संपूर्ण कोल्हापूरचं आरोग्य असेल किंवा सर्व सोयीसुविधा देण्याचं काम या कर्मचाऱ्यांच्या वतीनं होत असते. आता त्याचा परिणाम संपूर्ण कोल्हापूर शहरावर होणार आहे. महापालिका प्रशासनाला किंवा जिल्हा प्रशासनाला आपण काय इशारा देत आहे? मी मगाशीच माझं मनोगत व्यक्त करत असताना या समस्त कोल्हापूरवासियांची माफी मागितलेली आहे. पण ह्या कोल्हापूरच्या प्रातिनिधिक संस्थेतले जे जनतेसाठी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बद्दल जर प्रशासन उदासीन असेल तर इथल्या सामाजिक संघटनांनी सुद्धा त्यामध्ये समावेश व्हायला पाहिजे आणि प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे की का हे अहोरात्र झटणारे हे कर्मचारी इतक्या टोकाच्या भूमिकेवर का आले. ही जाब विचारणारी कोणतरी एक यंत्रणा निर्माण व्हायला पाहिजे, पण ती झालेली नाही दुर्दैवानं. मी आज समस्त कोल्हापूरवासियांना आवाहन करतो की आम्ही इतक्या टोकाच्या भूमिकेवर का आलो याचा जाब त्यांनी प्रशासनाला विचारावा. पण त्यांच्या ज्या गैरसोयी व्हायला लागलेल्या आहे त्याबद्दल आम्ही दिलगीर आहे. पण ज्या क्षणाला आमचं हे मिटेल त्या क्षणाला अहोरात्र कितीही वेळ लागून दे, हे कोल्हापूर स्वच्छ आणि सुंदर केल्याशिवाय आमचा कर्मचारी घरी जाणार नाही. तर आपण पाहिलं की महापालिका प्रशासन जे आहे ते गेल्या अनेक वर्षांपासून कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे या कर्मचाऱ्यांकडे त्याने प्रशासनाने दुर्लक्ष केलेलं आहे. प्रशासन कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत उदासीनता बाळगत असल्याचे आरोप आपल्याला कर्मचारी अध्यक्ष आणि संघटकांनी आपल्यासमोर केलेले आहेत. एकूणच जर आजपर्यंत आज महापालिका प्रशासनाशी जर सकारात्मक चर्चा झाली नाही तर हा बेमुदत संप असाच सुरू राहणार असल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी दिलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर संपूर्ण कोल्हापूर शहराचं आरोग्य असेल किंवा इतर नागरी सुविधा असतील ह्या देण्याचं काम हे सर्व कर्मचारी करत असतात. त्यामुळं लवकरात लवकर हा संप मिटावा अशी मागणी आता कोल्हापूरकरातून होत आहे. आणि दुसरीकडं कर्मचाऱ्यांनी देखील कोल्हापूरकरांची माफी मागूनच या आंदोलनाला सुरुवात केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वारेकरसह मी सद्दाम अली, KK न्यूज कोल्हापूर. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.